हॅलो, गुड मॉर्निंग. सो आज आम्ही खाली आलो आहोत पिल्लूला फिरवायला, कारण खूप सुंदर असं सनलाईट आणि मस्त वाटतंय. ही आमची नियती चालली आहे गाडीमध्ये, ये. आणि इथे आहे लाडू. सो असं आम्ही फिरतोय मस्त सोसायटीमध्ये. इथे येतो बेसिकली सनलाईट थोडासा, आणि घर ॲक्च्युली आमचं ईस्ट वेस्ट आहे आणि वेस्ट साईडला खिडकी आहेत. सो वेस्ट साईडला एवढा सनलाईट येत नाही, म्हणून खाली यावं लागतं. सो इथे आम्ही जातो आणि इथे बसतो, पिल्लूला मस्त सनलाईटमध्ये घेऊ. आमची सोनू मस्तपैकी येते सनलाईटमध्ये. तिला असं खूप जास्त सनलाईट दिसला की ती थोडीशी डिस्टर्ब होते. सो इथे बेंच आहे मस्त, आम्ही इथे बसतो आणि इथे थोडं वॉक करतो. सो बेसिकली ही आहे आपली सोसायटी. इथे समोर मी राहते आणि इथे छोटंसं मंदिर. खूप छान वाटतं. तिच्या निमित्ताने बेसिकली आमचंही वॉक होतं. डॅडी डुईंग ऑल द फादर ड्युटीज. हिअर इज आवर सोनू. कसं वाटतंय पिलू? कसं वाटतंय सोनूला? छान छान. आले गॉड ब्लेस यू. असं वाटतं नाही तुला? कार वॉशिंग चालू आहे. असं वाटतं तुला? खूप मस्त वाटतं. तिच्या निमित्ताने आपलं सुद्धा वॉक होतं. इन द न्यू स्ट्रोलर. स्ट्रोलर पण मस्त आहे, इझी. आणि सोसायटीमध्ये टाईल्स पण असते. इथे पण खूप सुंदर सूर्याचा प्रकाश पडला आहे आणि इथे एक मस्त असं गार्डन पण आहे. इकडे सुद्धा बसायला उभं राहायला खूप छान जागा आहे. सो वी कॅन सिट हिअर. मग देयर इज वॉटर. पुढे बसूया ना, तिथे तो ओटा मोठा आहे. नाही, हे बघ इथे सावली आहे लेफ्ट साईड. पाक कर इथे. कसं वाटतंय पिल्लू? मूव येते आम्हाला. सो आता वाजले आहेत 6:30 आणि आता आम्ही मस्तपैकी पिल्लूसोबत खेळतोय, कारण संध्याकाळ झाली आहे आणि हा तिचा प्ले टाईम असतो, कारण ती दुपारी मस्त आंघोळ करून झोपते. सो आता आम्ही तिच्यासोबत खेळतोय आणि नंतर थोड्या वेळाने मला स्वयंपाक करायचा आहे. सो हे आहेत काही क्लिप्स. कुठे बघते तू? फॅनकडे बघते का? हाय सोनू, फॅनकडे बघते. कुठे आहे ग फॅन? हाय सोना. Can you say ah? Say ah, no? Can you say ah? Okay, let's get into the mood. Okay, Mama is taking you. Can you say ah, Sono? Can you say ah? 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 The next day. हॅलो, अँड आय एम बॅक अगेन. सो आता झाली आहे संध्याकाळ आणि घरात खूप बोर होत होतं. सो वी थॉट की लेट्स गो आउट, कारण नियती पण झोपली नाही आहे आज दुपारी. सो ती पण घरात खूप कंटाळते. सो वी थॉट ऑफ जस्ट गोईंग आउट आणि एक चक्कर मारून येऊ कारमध्ये. सो लेट्स सी कुठे प्लॅन होतं आहे आणि कितपत नियती साथ देते आहे. इथे आपली न्यू बसली आहे रॉकरमध्ये आणि छान खेळती आहे. सो लेट्स सी, लेट्स गो. कम्फर्टेबल आहे ना? चांगलं आहे. कसं हवं आहे?
निघेल. त्याला 2 स्ट्रॅप होते मी जे बघितलं ते. असं क्रॉस स्ट्रॅप पण होता त्या दुसऱ्याला. आता आलो आहोत आम्ही घरी आणि जे आम्ही फायनली घ्यायला गेलेलो ते आम्हाला मिळालं आहे. शॉपमध्ये फार शूट करता आलं नाही कारण ते अलावच करत नव्हते. कलर पण हाच होता तिथे, जास्त चॉईस नव्हती. क्विकली घालून दाखव कसं घालायचं. ॲक्च्युली इझी आहे घालायला, खूप सोपं आहे. आणि मेन म्हणजे द मेन डिफरन्स बिटवीन लवलॅप अँड आर फॉर रॅबिट वॉज लवलॅप वॉज व्हेरी हेवी, वेरज आर फॉर रॅबिट ह्याचं सेल्फ वेटच खूप कमी आहे, म्हणून बेबीचं वेटच तेवढं तुम्हाला कॅरी करायचं आहे. लवलॅपमध्ये खूप वेट होतं. आय थिंक दिस इज इट. हां, घे तिला आणि ठेव त्याच्यात. आता पिल्लू चालली आहे कॅरियर मध्ये. शोनू चला, तिचे पाय स्वप्नील खालनं पकड आणि मग तसं घे. बॅग वर फिट्स. काय टाकायचं आपण 2 गॅप मध्ये? नाही एकच टाक, एक काढेल ती. किती जातं काढून दोन काय? आवडलं हो. साईडला वेलक्रो पण आहे आणि क्लिप्स पण आहेत. हात खाली हे मला आधी डाऊट होता की एक्झॅक्टली किती मंथ्स पर्यंत बेबीज आपण घेऊ शकतो, पण हे आय थिंक 0 months पासूनच आहे. सो यू नीड नॉट टू वेट फॉर द बेबी टू होल्ड द नेक. साहिल कोणतरी डोअरवर आले. शोनू नाही आवडलं का? किती छान दिसतंय. वाव, हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ. ए पिल्लू कोण बसलाय? कांगारू पाऊच. पिल्लू बसलाय मस्त कांगारू पाऊच मध्ये. आवडलाय, पण आता थोडी रडतीये, थोडी क्रँकी झाली, तिला भूक लागली आहे. हा होता आजचा दिवस माझा. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. सो डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच. टिल देन बाय, टेक केअर.